नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सध्याला विसर्ग किती चालू आहे, त्याचबरोबर वरच्या धरणातून सध्याला पाण्याचा विसर्ग किती आहे आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला पाणी किती सोडलं जातं आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी जर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर 117.11 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा 53.46 TMC आणि टक्केवारी ही 99.78%. तर सध्याला उजनी धरणात येणारा दौंडच्या विसर्गामध्ये वाढ झालेली आहे. वाढ थोडीशी कमी आहे, परंतु रात्रीपेक्षा वाढ जास्त झालेली आहे. आता सध्याला 14,062 क्युसेकनं पाणी उजनी धरणात मिसळत आहे आणि त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी जे सोडलं जात होतं काल सकाळपासून त्यामध्ये सातत्याने वाढ होते. 5-5 हजाराने प्रत्येक 2-3 तासाला वाढ होताना दिसते. रात्री 5:30 वाजता 21,600 क्युसेकचा असणारा विसर्ग आज सकाळी 6 वाजता 26,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. त्याचबरोबर वरच्या धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये पाऊस पडला नसला तरी आज पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट सांगितल्यामुळं कदाचित आज पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं कदाचित उजनीतून थोडंसं पाणी वाढवलं आहे. त्या धरणातून जरी 19,000च्या आसपास विसर्ग असला तरी तो विसर्ग आज दिवसभरामध्ये वाढू शकतो आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला जो कालपर्यंत जो 15,900 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये कपात करून आज सकाळी 6 वाजता तो 5,637 एवढा ठेवण्यात आला आहे. त्यामुळं पाणी नियंत्रित राहणार आहे नीरा नदीतलं. मात्र उजनीत येऊन सोडलेलं पाणी 26,600 आणि 5,000 31,000-32,000 आसपासचा विसर्ग संगममधून पुढे भीमा नदीमध्ये वाहणार आहे. तर उजनीतून सध्याला कालव्याद्वारे 2,550, बोगद्याद्वारे 900, सिनेमाड उपसा सिंचन 210 आणि दहेगाव उपसा सिंचन 110 असा क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.